नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर छान अशी गुड मॉर्निंग झालेली आहे. सोबत फुलं पण बागेतली दाखवली. खूप सुंदर सुंदर आज पण फुलं उमलली होती. आणि ही कढीपत्त्याचं झाडसुद्धा आता थोडंफार ग्रो व्हायला लागले. आणि इकडे बोळामध्ये सुद्धा थोडी आज आलेली आहेत. अशी अगदीच काही जास्त इथे काही फुलांची लावलेली नाहीत, पण जेवढी लावले तेवढी कधी तर यायला लागल्यात. इकडे अजून माती घालायला पाहिजे, कारण माती थोडी कमी पडते. हे खूप सुंदर हे फार दिवसानं आलेलं आहे फूल. आणि इकडे फळंसुद्धा मिस्टरांनी घेऊन आल्यात. फळं खाल्लं पाहिजे तर आपल्या शरीराची ताकद व्यवस्थित राहील. आज नव्याची पौर्णिमा आहे, म्हणजे आता इकडे आमच्या इकडे सौंदत्तीची यात्रा म्हणायची. आज खूप गर्दी असणार. आज देवाला सर्वजण जातात. परत भरपूर काय देवाचं करतात, वेगवेगळ्या देवस्थानला जातात आणि भरपूर गर्दी असते. आम्ही काय करतो, अशा वेळेला शक्यतो करून अवॉइड करतो. जेव्हा ऑड दिवस असेल तेव्हाच जातो देवाला, कारण गर्दीच्या ठिकाणी जायला एवढं हे होत नाही. आणि मिस्टरांचं पण हाताला लागले, त्यामुळे त्यांना पण धक्का नाही लावायचा त्यामुळे. आणि इकडे हळदीचे लेपन करणार आहे मी हुंबऱ्याला. तर भरपूर त्या हळदीच्या ह्याच्यामध्ये काय काय आयटम घातलेले त्याचा व्हिडिओ आलेलाच आहे आपल्या चॅनलवरती. तर त्याचं छान असं उंबरठा लेपन करून घेते. हा पार्ट ॲक्च्युली बरेच दिवसानं मी दाखवायला लागले. आणि आधीमध्ये कधी तर 2-3दा माझं राहिलं, म्हणजे इकडे म्हणजे कार्यक्रमाला इकडे जा तिकडे जा केलं की या गोष्टी कधी कधी राहून जातात. पण मी नियमाने करण्याचा प्रयत्न माझा असतो 100% की रोज तरी व्हायला पाहिजे आपल्या हातून असं. आणि ज्या दिवशी नसेल तर इतकं सुनं सुनं वाटतं घरात. अगदी पॉझिटिव्ह एनर्जी नसलेलं सगळं जाणवतं. निगेटिव्ह एनर्जीचा प्रत्येक क्षणी असं म्हणजे जाणवतं ते. आणि जेव्हा मी अशी प्रोसेस करेन तेव्हा मात्र इतकं छान वातावरण घरातलं असतं, आनंदी आणि फ्रेश फ्रेश पण वाटतं. जसं बाहेरचं जर आपण व्यवस्थित म्हणतात बघा, बाहेरनंच आरसा कळतो असं बरेच जण म्हणतात. म्हणजे पूर्वीपासून म्हणतात, बाहेर जर अंगणात रांगोळी, उंबरठा लेपन, उंबऱ्यावर रांगोळी पुजलेलं बघून मग पाहुणे आपल्या आत येत असतात, तेव्हा बाहेरून समजतं की घरातली माणसं कशी असणार आहेत. बाहेरनं सुंदर तर आतनं ह्याच्यापेक्षाही सुंदर असणार असं म्हणत होती पूर्वीची लोक. तर ते काय खोटं नाही असं मला वाटते. आणि जेव्हा मी ही प्रोसेस नाही करत तेव्हा मला पण आपल्याच घरात जाताना म्हणजे हे होतं, निगेटिव्ह फिलिंग्स येतात. त्यामुळे ह्या गोष्टी करायलाच पाहिजेत न चुकता. प्रत्येकानं तर केलं पाहिजे. ॲटलिस्ट नाही काढता आली तरी आता काय रेडीमेडच रांगोळ्या तयार मिळतात, त्या जरी ठेवल्या तरी काही हरकत नाही. आपल्याजवळ वेळ नसेल तर त्याच्यासाठी भरपूर ऑप्शन्स आता आलेले आहेत. पूर्वी काय असे काही नव्हते, त्यामुळे प्रत्येकाची क्रिएटिव्हिटीनुसार ती रांगोळी काढली जायची. खरं तर तीच पद्धत मला आवडते. मी पण बघा हातानंच काढलेली आहे. इतकी काय खास आलेली नाही. आणि काय लिहिलं आहे ते पण वाचू शकताय. तर ह्या ज्या काय वाक्यांचा किंवा 2 ओळीचा अर्थ खूप मोठा आहे. आता सांगायला तर काही वेळ नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे आपल्या व्हिडिओमध्ये सांगायला. आणि कधी तर नक्की सांगेन त्या ओळींचं, किंवा मी काय त्या गोष्टी अप्लाय केल्यानंतर काय काय घडलेल्या आहेत घटना. अतिशय पॉझिटिव्ह एनर्जीची ती 2 वाक्य आहेत आणि माझ्या आयुष्यात तर खूप फार मोठा फरक पडलेला आहे. आता ही पूजा छोट्या मुलाने केल्या आहेत. ॲटलिस्ट घासायला पाहिजे होते मी आज देव, पण घासलेले नाहीत. तशीच ते ना ह्याच्यात पाण्यातून काढल्यात, कारण हात पण माझा दुखायला लागला आहे त्या ॲक्सिडेंटमुळे. अजून काय हाताचं, त्यामुळे मी काय घासायला काढलेलं नाही. देव काय लहान मुलांची पूजा मान्य करतो, कधी त्यांना दुखवत नाही किंवा आपल्याला सुद्धा दुखवत नाही. छोट्या मुलांची देव कसं जे काय ते मनापासून करतात ते मान्य करत असतो आणि तो फार छान पूजा करतो. मला पण आवडते कसा काय तो शिकलाय असं वाटतंय, कारण अलीकडेच आम्ही त्याला द्यायला लागलोय करायला पूजा. आणि आज पण सुट्टी होती त्याला, त्यामुळे मिस्टरांनी तू कर असं म्हटल्यानंतर लगेच उठून त्यानं केली पूजा. खूप सुंदर केलेली आहे. तर चला, आज सकाळी काय केलं होतं मी, नाश्त्याला पोहे केले होते आणि सकाळची तरी कामं आवरलेली आहेत. आत्ता ॲक्च्युली 1 वाजलेला आहे. फक्त चपात्या तेवढ्या करायच्या राहिल्यात म्हणून ते चालू होतं आणि भाजी तेवढी ती काय 15-20 मिनिटात माझं हे सगळं होऊन जाईल.
आणि आज उलटं केलं. रोज कसं नाश्ता स्वयंपाक करून लोटून फरशी पुसून मग धुणं धुते, तर आज काय सगळेच घरात आहेत आणि एकदमच सगळेजण जेवायला गरम गरम बसायचं म्हणून, आणि सगळ्यांनी बसलेलं सुट्टीच्या दिवशी मला फार आवडतं म्हणून मी ते उलट केलं. म्हटलं सकाळी नाश्ता केला आणि कट्टा वगैरे आवरलं, थोडीफार भांडी होती तेवढीच घासली, लोटून फरशी पुसून घेतलं आणि मगच स्वयंपाकाला आता घातलेला आहे. आता चपात्या तेवढ्या राहिल्यात, भाजी तर थोडी केलेली आहे आणि आज ह्याचं पण पालकचं गरगटं पण करणार आहे. डाळीची आमटी, भात आमटी आणि वाटाण्याची भाजी असं करणार आहे सकाळचं तरी जेवणाचं. कारण आज काय नॉनव्हेज चालणार नाही जरी सुट्टी असली, रविवार असला तरी. कारण आज आहे पौर्णिमा, पौर्णिमेचं तर काय करत नाही आम्ही असं म्हणजे ह्याचं नॉनव्हेजचं घरी. तर नॉनव्हेज असतं तर माझं स्वयंपाक लगेच 15-20 मिनिटात होऊन गेला असता. म्हटलं हे व्हेजचं करायचं म्हटलं भरपूर वेळ लागतो थोडं, आणि वाटण पण मला करायचंच होतं, कारण वाटण केल्याशिवाय माझं काय हिचं स्वयंपाकाचं गणितच जुळत नाही. रोज वाटण किंवा 1-2 दिवसातनं तर वाटण करायलाच लागते, कारण सगळ्या भाज्यामध्ये किंवा आमटीमध्ये तरी घालायलाच लागते. बिना वाटणाची आमची आमटीच नसत्या, त्यामुळे साधीसुधी अशी काय अजिबात आवडत नाही. अगदी फक्कड कोल्हापुरी झणझणीत लागते. डाळीची असली तरी रश्श्यासारखीच करायला लागत्या. त्यामुळे तर त्याची पण तयारी लगेच करून घेईन वाटणाची, कारण उद्याचं पण माझं वाटण थोडं शिल्लक राहील तर उद्याच्याला पण येईल, या हिशोबाने मी पण केलं. आणि बाकीचं आता स्वयंपाक करून घेईन. आता मिस्टरांचं कसं डोक्याला पण त्यांना कलर करायचा होता, केस कटिंग करायची होती म्हणून त्यांनी आंघोळ वगैरे केली. झाडांना असं रोज पाणी घालतात, रोज 4-4 झाडं येतात ती लावतात. काल पण लावलीत, आज पण काहीतरी येणार आहे ती पण लावतील आल्यानंतर. आणि आता ते कलर करायला डोक्याला आणि केस कटिंगला गेलेले आहेत गावामध्ये. ते आलं की मग काय ते तिथूनच आता डोकं वगैरे धुवून येतात. घरात येऊन काय डोकं धुत बसण्यात, कारण हात वगैरे हल्ला जातो म्हणून तिकडे सगळं धुवून वगैरे येतात. आता म्हटलं आपण बसूया, म्हटलं तिघंजण तेवढ्यात येतीलच असं म्हणत होते मी. आणि जेवल्यानंतर जेवायला बसल्यानंतर बरोबर मिस्टर लगेच आलेच. त्यामुळे बरं झालं म्हटलं सगळेजण आले, ते एकदम बसता येईल म्हटलं. आणि सगळ्यांना व्यवस्थित वाढलं, मला पण चांगलं वाटलं सगळेजण बसून जेवल्यानंतर. आणि पट्टी आणल्या ते बसायची, त्यामुळे सगळेजण एका पट्टीवर आम्ही मावतोय, त्या म्हणजे बसणं आसन काय म्हणताय ते, त्याच्यावर सगळेजणच मावतोय आम्ही. मग एका लाईनीत अशी पंगत असते तशी दिसते. कधीतरी एकदा दाखवेन शूट घेऊन कसं बसतात, असं भारतीय बैठक छान वाटते तसं आहे. तसं टेबल पण टेबलावर क्वचितच बसतात सगळेजण, आम्ही खालीच बसतो. आम्हाला खाली पण बसायला फार आवडतं, पहिल्यापासूनच बसतो, त्यामुळं काय टेबल खुर्ची सवय नाही. उलट वर बसलं की अवघडल्यासारखं होतंय. पण आता काय नवीन पद्धत, नवीन सगळं डायनिंग टेबल पाहिजे, हे पाहिजे. आलेल्या व्यक्तींना तरी निदान पाहुणचार करायला तर दिसायला पाहिजे असं आहे. तर तसं काय आमचं नाही, आम्ही कुठे पण बसतो खातो, तसं काही नाही पहिल्यापासूनच. तर चला, इकडे मला वाटणाचं पण चालू होतं करायचं, तर मुलगा वरून काय 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 सांगायला लागलाय ते मी ऐकायला लागले. आणि असंच एकानं आपली जवळचीच माणसं असतात आणि किती आपल्याला अवॉइड करतात ह्या गोष्टीवर चर्चा आमची चालू होती. आपलीच व्यक्तीने आपल्यालाच असं न हे केल्यासारखं दाखवल्यासारखं करतात आणि इतर वेळेस असं करतात, असं चाललं होतं. पण असं करू नये एखाद्याला. तर चला, माझा इकडे स्वयंपाक होतच आहे आणि काय काय केलेलं आहे ते पण एकदा दाखवते. म्हणजे काय सकाळच्या जेवणाच केले ते पण दाखवते. चला तर मग आजचा व्लॉग इथेच थांबवते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या लाईकची एका गरज आहे मला त्यामुळे. आणि सोबतच असं आजच्या जेवणात स्टार्ट केलेलं आहे. पुन्हा भेटू उद्याच्या छानशा अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.